नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा नंदी पक्ष हा चालू होत आहे. या दरम्यान बघा महाशिवरात्री आली की लगेचच नंदी पक्ष हा येत असतो. म्हणजेच महाशिवरात्रीच्या आधीचे 7 दिवस आणि महाशिवरात्रीच्या नंतरचे 7 दिवस असा नंदी पक्षाचा हा कालावधी ठरलेला असतो. तर बघा या दरम्यान नंदी पक्षामध्ये सेवा करायची असते. तर त्या सेवा कोणत्या असणार आहेत तर त्याबद्दल इन डिटेल माहिती असणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा 8 फेब्रुवारीला नंदी पक्ष हा चालू होत आहे. 8 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी पर्यंत नंदी पक्ष हा चालणार आहे. यंदा 15 फेब्रुवारीला महाशिवरात्री ही आलेली आहे. शिवभक्तांसाठी हा दिवस खरंच खूप महत्वाचा आणि असं म्हटलं जातं की बघा या दरम्यान म्हणजेच महाशिवरात्रीला शिवतत्व खूप मोठ्या प्रमाणात जागृत झालेलं असतं. या दरम्यान जर आपण सेवार्चना केले, भगवान शिवांना प्रार्थना केली, जल अर्पण केलं, अभिषेक केलं तर खूप उच्च कोटीची सेवा आपल्याकडून होणार आहे. त्याचबरोबर बघा या दरम्यान बघा नंदी पक्षामध्ये सुद्धा शिवतत्व हे जास्त पटीनं जागृत झालेलं असतं आणि जेव्हा आपण नंदी पक्षात किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी जेव्हा आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा होतात तर नक्कीच की आपल्यावरती बघा जे शिवतत्व मोठ्या प्रमाणात जागृत झालेलं जेव्हा आपण ही सेवा करतो शिवतत्व हे आपल्यामध्ये आकृष्ट होत असतं. त्यामुळे सर्वांनी ही सेवा करा. बघा महाशिवरात्री हा दिवस खरंच सर्वच जण साजरा करत असतात. कोणी मंदिरात जातात तर कोणी अगदीच की घरी सुद्धा आपल्या घरी शिवलिंग असेल तर त्यावरती सुद्धा अभिषेक हा केला जातो. तर नंदी पक्ष म्हणजे काय तर बघा महाशिवरात्रीच्या आधीचे 7 दिवस आणि महाशिवरात्रीच्या नंतरचे 7 दिवस असा जो कालावधी असतो तर त्याला नंदी पक्ष असं म्हणत असतात. तर बघा या दरम्यान आपल्याला जास्तीत जास्त तुम्हाला जेवढी होईल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे. तर सेवा कोणती करावी? शिवपंचाक्षर स्तोत्र ह्याचं आपल्याला पठण करायचं असतं नंदी पक्षामध्ये. आता बघा जे प्रत्येक वर्षी करतात त्यांना माहितीच असेल, पण जे नवे असतील ज्यांना अजूनही माहिती नसेल तर बघा नंदी पक्षामध्ये शिवपंचाक्षर स्तोत्र पठण करण्याला अनन्य साधारण असं महत्व सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे बघा सर्वांनी ही सेवा करा. आता ही सेवा कशी करावी तर अगदीच की तुम्ही प्रदोष काळामध्ये ही सेवा करावी. अगदीच तुम्हाला दिवसभरात कधीही जमली तरी सुद्धा काही हरकत नाही, पण असं म्हटलं जातं की भगवान शिवांची पूजा ही प्रदोष काळामध्येच केली जाते. असं आपल्याला ही सेवा करायची असते. अगदीच तुम्हाला त्या दरम्यान नाही शक्य झालं तरी सुद्धा तुम्ही अगदी सकाळ सकाळी सुद्धा ही सेवा करू शकता. बघा एक तास सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती किंवा संध्याकाळी प्रदोष काळात आपल्याला ही सेवा करायची असते. पण काही कारणांमुळे जर शक्यच होत नसेल तर तुम्ही अगदीच दिवसभरात कधी सुद्धा ही सेवा करू शकता. पण ह्या कालावधीला अतिशय महत्व सांगितलं गेलेलं आहे. एक तर ब्रह्ममुहूर्त किंवा प्रदोष काळ ह्या कालावधीमध्ये जर सेवा केली तर अति उच्च कोटीची ठरते ती. त्याचबरोबर बघा शिवपंचाक्षर स्तोत्र हे खरंच खूप छान आहे. छोटंसं आहे पण तेवढंच प्रभावशाली आहे म्हणण्यासाठी. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. तर असे हे शिवपंचाक्षरी स्तोत्र आहे. तर बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा मी लिहून हे स्तोत्र देईल. ज्यांच्याकडं नाहीये शिवपंचाक्षरी स्तोत्र तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघून सुद्धा म्हणू शकता किंवा अगदीच गुगलला डाउनलोड करून सुद्धा पठण करू शकता किंवा अगदीच धार्मिक दुकानात सुद्धा तुम्हाला हे भेटून जाईल. तर असं शिवपंचाक्षर स्तोत्राची सुरुवात आहे. खूप छोटा आहे पण तेवढंच प्रभावशाली आहे हे. त्यामुळे सर्वांनी पठण करा. जर शक्य झालं तर प्रदोष काळामध्येच आपल्याला हे पठण करायला हवं. अगदीच तुमच्या घरात शिवलिंग असेल तर शिवलिंगासमोर म्हणजेच की बघा आपल्या देवघरासमोर बसून सुद्धा तुम्ही अगदीच की हे पठण करू शकता. एका टायमिंग मध्ये अगदीच तुम्हाला खरंच जास्तीत जास्त तुम्हाला सेवा करायची आहे. भगवान शिवांची कृपा दृष्टी आपल्यावरती राहावी. किंवा बघा की एखादी व्यक्ती वारंवार जर आजारी पडत असेल आणि त्यांनी जर ह्या दरम्यान बघा शिवतत्व हे मोठ्या प्रमाणात जागृत झालेलं असतं या दरम्यान आणि त्याच दरम्यान जर आपण भगवान शिवांची जर सेवा अर्चना केली, पूजा केली तर नक्कीच ते शिवतत्व आपल्यामध्ये आकृष्ट होत असतं. तर बघा जे काही तुमच्या घरातील एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल तर त्यांना ही सेवा आवर्जून करायला लावा. त्याचबरोबर बघा शिवलिंगावरती बघा रुद्राभिषेक कसा करावा तर त्याच्याबद्दल सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती लवकरच येणार आहे. तर बघा ह्या सेवा तुम्ही अगदी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती किंवा प्रदोष काळामध्ये करू शकता. पण
बघा अगदीच तुमच्या जवळपास कुठे भगवान शिवांचं शंकराचं मंदिर असेल तर तिथं तुम्हाला जायचं आहे. पाणी किंवा दूध घेऊन जा. शिवलिंगावरती ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचं नाम जप करत आधी तुम्ही शिवलिंगाला अभिषेक करू शकता आणि त्यानंतर तिथं म्हटलं तर अतिउत्तम. कारण असं म्हटलं जातं की बघा आपल्या घरात तेवढी पवित्रता नसते, पण जेव्हा आपण एखाद्या मंदिरात जाऊन तिथं जेव्हा सेवा करतो तर त्याचं एक बघा जी काही सेवा करतो तर त्याचं फळ हे एक वेगळंच असतं. खूप मोठ्या प्रमाणात पवित्रता असते. त्यामुळे जर तुमच्या जवळपास कुठे बघा शंकराचं मंदिर असेल तर तिथं जाऊन सुद्धा तुम्ही नक्कीच ही सेवा करू शकता किंवा आपल्या देवघरात शिवलिंग असेल तर तिथं बसून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. आता ही सेवा करत असताना एकतर तुम्ही बघा 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा किंवा 21व्या वेळेस किंवा 51 वेळा सुद्धा तुम्ही हे पठण करू शकता. आपल्यावरती भगवान शिवांचा कृपा आशीर्वाद राहण्यासाठी खरंच ही उच्च कोटीची सेवा. त्यामुळे जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही ही सेवा करू शकता. आता नियम कोणती असणार आहे तर अगदीच तुम्ही संकल्पयुक्त जर सेवा केली, आता 8 फेब्रुवारी पासून नंदी पक्ष हा चालू होत आहे, तर या दरम्यान जेव्हा तुम्ही सेवेला लागता तर पहिल्या दिवशी तुम्ही संकल्पही करू शकता. अगदीच तुमच्या घरात एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडते आहे तरी त्या व्यक्तीसाठी जरी संकल्पयुक्त तुम्ही सेवा केली तर बघा संकल्पयुक्त जेव्हा आपण सेवा करतो तर नक्कीच आपल्याला परान्न हे वर्ज करावं लागतं. त्याचबरोबर बघा आपल्याला या दरम्यान मांसाहार सुद्धा करायचा नाहीये. जर खरं शक्य असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करू शकता तुमच्या इच्छेनुसार. किंवा अगदीच की बघा ज्यांनी जरी नॉर्मली जरी सेवा केली की संकल्प मला नाही करायचा पण मला सेवा करायची आहे तर अगदीच तुम्ही बघा कोणतीही सेवा करत असताना नॉनव्हेज खाऊ नका. तर 15 दिवसाचा कालावधी म्हणजेच महाशिवरात्रीच्या आधीचे 7 दिवस आणि महाशिवरात्रीच्या नंतरचे 7 दिवस म्हणजे 8 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी पर्यंत हा नंदी पक्ष असणार आहे. त्यामुळे या दरम्यान आपल्याला नॉनव्हेज घरात करायचं नाही. म्हणजेच बाकीच्यांचं काय करायचं ते करू द्या, पण तुम्ही तरी खाऊ नका. जो सेवा करणार आहे त्यांनी तरी नॉनव्हेज खायचं नाहीये. जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा केली तर परान्न सुद्धा तुम्हाला वर्ज करायचं आहे. तर असे नियम असणार आहेत सेवे. खूप सुंदर अशी ही सेवा आहे, सर्वांनी करा. बघा जेव्हा आपण जास्तीत जास्त शिवतत्व जागृत असतं आणि त्या दरम्यान जर आपल्याकडून कोणती सेवा होत असतील किंवा अगदीच भगवान शिवांच्या जर सेवा आपल्याकडून होत असतील तर नक्कीच की आपल्यामध्ये शिवतत्व जास्त प्रमाणात हे आकृष्ट होत असतं आणि त्यामुळे जे काही शारीरिक व्याधी असतील, मानसिक व्याधी असतील किंवा सुख शांती समाधानासाठी नक्कीच या सेवेचा आपल्या वरती परिणाम होत असतो. म्हणजेच बघा जेव्हा आपण सेवेत असतो आणि खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला अडचणी किंवा मानसिक त्रास, शारीरिक त्रास असेल आणि जेव्हा आपण सेवा करतो ना ह्या शिवतत्वामध्ये तर नक्कीच आपल्या अडचणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ह्या कमी होतात. त्याचबरोबर भगवान शिवांचा अखंड आपल्यावरती, आपल्या कुटुंबियांवरती कृपा आशीर्वाद राहतो. तर सर्वांनी बघा महाशिवरात्री ही प्रत्येकाच्या घराघरात साजरी केली जाते. त्याचबरोबर शिवपंचाक्षरी स्तोत्र तुम्ही आवर्जून पठण करा, तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. तर आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरसू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.